चला आपण लगेचच करूया सामन्याला सुरुवात. वेळ नाही घेता. ओव्हर 4 आहेत. ओव्हर 4 आहेत. मॅचला सुरुवात करा. ही पण 5 5 5. बघा यापुढील सामना गोरपे आणि आपटी बी मध्ये होणार आहे. दोन्ही टीमनं कुठेही जाऊ नका. आपटी बी आणि गोरपे या दोघांमध्ये यापुढील सामना होणार आहे. तिसगाव आणि मांगरुळची जी मॅच आहे ती या दरम्यान थोडीशी उशिरा होईल कारण का आपण ते दोन्ही संघ ॲडजस्ट केलेत. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल या दरम्यान भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर बॉलिंग मार्कवरती नरेश आपल्याला पाहायला मिळतात. दोन सलामीवीर फलंदाज प्रथमेश सोबत प्रशांत आणि निहार असे दोन सलामीवीर बॅटर मोरिवली संघाकडनं. अजून एका दरम्यान फुलर लेनचा चेंडू अष्टांच्या मागे टांगो आपल्याला पाहायला मिळतोय जे स्वतः स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एकही धाव अजून आली नाहीये. पहिले दोन चेंडू भरपूर चांगले मात्र त्याच्यानंतरचा हा आक्रमक शॉट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका हा षटकार. षटकातील पुढील चेंडू. अजून एक ऍक्शन रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दरम्यान आक्रमक शॉट आता पाहायला मिळतात. पहिले दोन चेंडू डॉट त्याच्यानंतरचे पुढचे दोन चेंडू दोन सिक्सर. चांगला कमबॅक दरम्यान करत असताना निहार आता मात्र आक्रमणाला केली सुरुवात. दरम्यानचा आताचा हा चेंडू नक्की चांगला पाहायला मिळाला आपल्याला. कमबॅक करत असताना बॉलर देखील धावीतनं एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धावा. आपटी संघ आपल्याला कुठेही जायचं नाही. आपटी आणि यापुढील मॅच असणारे गोरपे या दोन टीम मध्ये
दोन्ही टीमनं कुठं जायचं नाही, गोष्टी चिनवून घ्या. वेगवान चेंडू भरपूर वेगानं होता. पुन्हा एकदा दरम्यान विकेट किपर देखील बीट झाले, जसे बॅटर बीट झाले. अंपायरचा 22 इशारा आपल्यापर्यंत दरम्यान येतो आणि षटक संपल्याचा देखील इशारा आपल्यापर्यंत आला. एकूण षटक क्रमांक बघतो आपण कंप्लीट झालं. पहिल्या वर्षी अखेरीस दरम्यान मोरोली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती बिनगडी बाद 14 धावा. दरम्यान सेकंड ओव्हरला सुरुवात. चेंडू तर आपल्याला करा पाहायला मिळाला. अंपायरचा बघू इशारा आपल्यापर्यंत नो बॉलचा आला. येणारा चेंडू फ्रीडचा असणार आहे. 1+1 निघून धावा इथं मिळतील 2. बॉलर आले तर नितीन बॉलिंग मार्क वरती. छत्रपती सीसी पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना चांगला चेंडू फ्री डे, मात्र बाद होणार नाहीयेत फलंदाज. भरपूर सुंदर होता चेंडू. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता बॅटरला, मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आला दरम्यानचा हा डॉट बॉल. स्कोर बोर्ड एकूण 16 वरती आहे. आजचा दुसरा दिवस फ्रेंड्स ग्रुप आयोजित आमचे मित्र मयूर देवेकर, टँगो हे सर्व नक्कीच एकत्र येऊन या स्पर्धेचं आयोजन आपल्याला मात्र पाहायला मिळतं. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा आलाय. धनंजय मात्रेचं देखील मनापासून आभार. अर्थातच गोट्या यांनी आम्हाला सुंदर असं क्रीडांगण मैदान मात्र उपलब्ध करून दिलं स्पर्धेसाठी. ग्रामस्थ मंडळ नवीन वडवली यांचं देखील मनापासून आभार. सुंदर मैदान. दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतः टँगो चेंडूवरती पोहोचलेत. चेंडूच्या दरम्यान उचलून फेक करेपर्यंत धाव मिळेल 1. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती. षटक मार्गाचं असताना दुसरं. आणि भरपूर चांगल्या मॅचेस आपल्याला आजच्या देखील दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळाला. अंबी शिवसंघा दरम्यान क्वालिफाय झाल्या. सुपर 4 मध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. लेग लॉन्च करण्याचा प्रयत्न ऑन साईडला स्क्युअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. चांगला चेंडू दरम्यान नितीनचा. हा देखील चेंडू इथनं बघतो आला डॉट. एकूण संघाची धावसंख्या 18 वरती आता मात्र थांबली. त्याचं कारण बॉलिंग चांगली होत असताना पुढील चेंडू लॅगस्टिक वरती दरम्यान हा चेंडू आणि अंपायर सांगत असताना वाईट बॉल आहे. पण रिटर्न क्रीजच्या भरपूरच बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 1 न पुढे. स्कोर 19 इन बोट. 19 धावा दाबा पलकावरती. समोरचे क्षण खेळलेत. फटका चांगला आहे. सन्नी मात्र भरपूर वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलेत. चेंडू शिवून फेक करतील तोपर्यंत मी ते धावीत अजून 1. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 20 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील.
5 षटकांचा हा देखील सामना. क्लायमेट चांगला आहे मात्र पावसाची अपेक्षा नक्कीच. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका वेध खेळले, टँगो मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. विकेट किपर चेंडूच्या दरम्यान उचलून फेक केली जाईल तोपर्यंत या 2 धावा ओव्हरथ्रो. आणि आता मात्र इथनं तिसरी धाव नसणार आहे. धावा 2 मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 22. 22 धावा आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. दरम्यानचा हा चांगला चेंडू षटका दरम्यानचा इथनं कंप्लीट होत असताना बघतो आपण दुसरं देखील 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 22. 22 धावा 11च्या सरासरीनं दरम्यान आपल्याला धावपलक मात्र पाहायला मिळतोय. यावेळेचा हा चांगला चेंडू आहे. सुंदर दरम्यान आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. टँगो आले स्वतः बॉलिंग मार्क वरती. एक अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेचे लाडके आयोजक देखील आहेत. नेक्स्ट बॉल. दरम्यानचा आताचा देखील चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. भरपूर चांगलं क्रिकेट, भरपूर चांगली आपल्याला क्वालिटी बॉलिंग दरम्यान पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा हा फुल टॉस, फटका सुंदर आहे, बरोबर आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना बॅटर. अप्रतिम शॉट, अप्रतिम आणि दर्जेदार शॉट. सिक्सरनं संघाची धावसंख्या 28-28. दरम्यानचा पुन्हा एकदा फटका खेळण्यात हवेत. मिसामिंग शॉट, फिल्डर मात्र दूरवरनं झेल घेण्याचा प्रयत्न तर होता. दरम्यान झेल तर होणार नाहीये तोपर्यंत धावून या 2 धावा इथनं कंप्लीट करत असताना दोन्हीही बॅटर या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर एकूण 30. षटक 30 मार्गस्थ असताना एकूण संघाची धावसंख्या 30. पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी. अगोटा पाता चेंडू, फटका देखील सुंदर, सुंदर शॉट, धावा देखील इथं सुंदर मिळतील. हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. (36) 36 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढील चेंडू. यावेळेस अजून एक धमाका. तिथे फिल्डर आहेत ते फक्त ऑडियन्स म्हणून चेंडू त्यांना देखील बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक अजून एक हा मोठा फटका षटकार. सिक्सरनं संघाची धावसंख्या आता मात्र फ्लाय होत असताना 42. 42 धावा स्कोर बोर्ड वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 खर्च केला बॉलरना. त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 8 खर्च झाले आणि त्याच्यानंतर टँगोनं मात्र पूर्णच्या पूर्ण होल्डर मध्ये धावा खर्च केला 20-20. आणि आता मात्र एकूण 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 42. गोरपेचे कॅप्टन चला आपण या टॉस साठी आणि आपटी बी टीमचे कॅप्टन चला आपण या टॉस साठी. यापुढील मॅच गोरपे विरोधात आपटी बी. 42. पुढील चेंडू ओव्हर पिच बॅटच्या रडार मध्ये आणि आता मात्र आपल्याला हायलाइट क्रिकेट पाहायला मिळतोय. हायलाइट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची अक्षरशः आतिषबाजी होत असताना नितीन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये. नितीन सेकंड ओव्हर मध्ये नक्कीच चांगलीच बॉलिंग केली होती. त्यानं फक्त 8च धावा खर्च केल्या आणि आता मात्र पहिला चेंडूवरती त्यानं 6 धावा खर्च केल्या. स्कोर बोर्ड 48 आकड्यावरती. पुढील चेंडू
अजून एक ऍक्शन रिप्लाय लॉंग लॉंग बिग वे धमाका दे दनादन हा षटकार काय बॅटिंग आता मात्र करत असताना लांबच लांब आदरमान हा शॉट जबरदस्त बॅटिंग बाहुबली शॉट फलंदाज निहार स्कोरबोर्ड 50 कंप्लीट 50 धावेची भागीदारी देखील 54 वरती स्कोरबोर्ड धावा धावा आणि धावाच पूल करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटचा आता मात्र बरोबर संपर्क नाहीये एक सिंगल तरी इथनं मिळेल सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 न जाते पुढे 55 55 धावा स्कोर कार्ड वरती षटका दरम्यानचा चौथं मार्गस्थ असताना एक चांगली धावसंख्या आतापर्यंत मोरिवली संघाकडनं आपण बघतोय पहिल्या इनिंग मध्ये एक चांगली भागीदारी देखील त्या भागीदारीची गरज होती ती भागीदारी आपल्याला पाहायला मिळते या दरम्यान या मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू चांगला चेंडू आहे सुंदर पुन्हा एकदा दरम्यान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटचा दरम्यान संपर्क पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत नाहीये मेल इथनं धाव एक स्कोर 56 अब तक 56 नेक्स्ट बॉल यावेळेचा फटका खेळत हवेत मिस्तामिंग शॉट तिकडे फिल्डर देखील मात्र उपस्थित आहे चेंडूची वस्तून फेक करतील तोपर्यंत मिळतील धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे स्कोर 58 पुढील चेंडू दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे कमबॅक आता मात्र करत असताना षटका दरम्यानचे संपले 4 षटकांच्या अखेरीस एकूण संघाची धावसंख्या बघतो आपण मोरिवली टीमची 59 बिनगडी बाद गिरीश अंतिम षटकामध्ये खराब चेंडू आहे खराब चेंडू हाताळलाय आणि आता मात्र इथनं धावा देखील चांगला मिळतील हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे दरम्यान सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 65 अजून एक या दरम्यान दमदार शॉट षटकार चौकार षटकार आता मात्र जणू का हायलाइट क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये मात्र हायलाइट नव्हे तर सध्या तरी आपण लाईव्ह सामने बघतोय कारण की लाईव्हच्या माध्यमातून ऑडियन्स देखील आता मात्र आनंद घेत असताना बॅटरच्या आपण इंडिव्हिज्युअल धावा बघूया आम्हाला नक्कीच मजूर माहिती देतीलच 44 वरती इंडिव्हिज्युअल खेळतोय म्हणजे अजून एक इथनं मोठा फटका सिक्सर आला तर निहारच्या 50 होतील पहिल्याच दिवसामध्ये हर्षदनं कारनामा केला होता पहिल्याच मॅच मध्ये त्याने 51 नाबाद बनवल्या होत्या तो या स्पर्धेतून बाहेर झाला त्याचा संघ देखील पुढील चेंडू यावेळेचा हा देखील फटका खेळत हवेत मिसामिंग शॉट फिल्डर डाऊन द बॉल चूक होणार नाहीये 44 नक्कीच बनवले आपल्या टीमसाठी इंडिव्हिज्युअल आणि परतला आता मात्र मैदानाच्या बाहेर निहार
फटका खेळण्यात हवेत, भरपूर उंच गेलाय या दरम्यान हा शॉट. इथे फिल्डर आहेत उपस्थित, झेल चांगलं केलाय, चूक होणार नाहीये. नरेशने पकडला आहे तिथे झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. अजून एक धक्का लागत असताना आता मात्र बॅक टू बॅक विकेट येत असताना मोरिवली टीमला हा धक्का दुसरा. अजून एक सुंदर चेंडू दरम्यान फुलर लेनचा सुपर कमबॅक. चांगली बॉलिंग करत असताना गिरीश माफ करा, षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. बॅक टू बॅक 2 सिक्सर आल्याच्या नंतर काय कमबॅक केल्या दरम्यान बॉलर ना. सुपर बॉलिंग. स्कोर बोर्ड 72. 72 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पुन्हा दरम्यान हा पंपूलचा हा शॉट. इथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे, त्याचा फायदा घेत असताना अवथ्रोच्या काय धावा इथं मिळतील का. मात्र रनआउटची विकेट ती देखील मिळणार नाहीये. आणि आता धावाच, आता फक्त धावा आणि धावा, फक्त धावायचे. जिथे 2च होता तिथे मात्र पूर्णच्या पूर्ण मिळत आहेत धावा. 4 एकूण पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा संपला खेळ आणि धावा मात्र बनवल्या गेल्या 76-77चं मोठं टार्गेट आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चला आपटीचे कॅप्टन आपण या लगेच त्यांच्या अगेन्स्ट गोरपे संघ आपण लगेच द्यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती तिथे केला जाईल टॉस. आणि पुन्हा एकदा आपण करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. आमचे मित्र राहुल चव्हाण असतील कॉम बॉक्समध्ये.
थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर. दुपारचे ठीक 1 वाजून 34 मिनटं आणि सामना देखील तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळतो. दोन दाखवतो टीम, एका बाजूला छत्रपती सी कुळगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोरिबली संघ जो अंबरनाथवरून बिलॉंग करतो. आम्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 77 धावांचा टार्गेट. डावकर आताचा विस्फोटक फलंदाज तेजस ठाकरे आणि त्याच्या साथीनं सनी भोईर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोरदास बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतं. षटक क्रमांक पहिला मुकेश. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक जज करतो आणि आता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे चूक. या चुकीची किंमत नक्कीच तुम्हाला मोजावी लागेल, कारण सातत्याने तेजस ठाकरे म्हटलं तर एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आहे टीम छत्रपती सी कुळगाव संघाचा, आणि त्याची कॅच पहिल्या बॉलवरती तुम्ही ड्रॉप केली आहे. त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, कारण पहिल्या बॉलवरती नक्कीच कुळगाव टीमचं देखील असं वाटलं होतं की फलंदाज बाद होईल की काय, परंतु क्षेत्ररक्षकाने चूक केली. सनी यावेळेस पहिला बॉल फेस करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकिंग एअरवरती. सनी भोईर आपण पाहू शकता सातत्याने 2 दिवसामध्ये भरपूर चांगली पंचगिरी, आणि आता त्यांचं देखील महत्त्व ठरवलं या मॅचमध्ये. पहिला बॉल फेस करत असताना चेंडूला डॉट, आणि आता 2 बॉलमध्ये 1 धाव बनवली गेली. 77 धावा बनवाव्या लागतील 5 ओव्हरच्या अंती. गुरुदास मुकेश अगेन्स्ट यावेळेस 1 धाव तर इक्विटी आहे, परंतु 77 धावा इथून मात्र बनवायच्यात. यावेळेस देखील पुढ्यात टाकला होता. गोपडीसारखी बॅट तर फिरली होती, परंतु यावेळेस एज घेऊन चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय, आणि आता फलंदाज सनीला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. सनी भोईर सरांना माघारी परतावं लागतोय. सातत्याने 2 दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी पंच कमिटीमध्ये आपण पाहू शकता. तदनंतर जर विचार केला तर सातत्याने छत्रपती सी कुळगाव या टीमसाठी ते खेळत असतात, आणि आज देखील इथून मात्र लक्ष मोठं होतं, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु फटका बसला. एज लागल्यानंतर चेंडू मागे ट्रॅव्हल झाला, आणि आता जड पावलाने मैदानाच्या बाहेर पडत असताना न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. नेट नंबर 3वरती आपण पाहू शकता नितेश गवळी, नीतू गवळीला आपण पाहता यावेळेस मैदानात तो दाखल झाला. गोरदास मुकेश. हा बॉल यावेळेस पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु संपर्क नाही आहे, संपर्क अजिबात नाही आहे, त्यामुळे चेंडू जाईल डॉट. कमबॅक करे गोरदास मुकेशनं. भरपूर चांगली गोलंदाजी त्याची देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्यावेळेस डावाला सुरुवात केली होती पहिल्या बॉलवरती जरी तेजसची कॅच ड्रॉप झाली तरी देखील एक चिकी सिंगल मिळाली होती. त्यानंतर जर विचार केला तर चेंडू डॉट, पुन्हा एकदा विकेट, आणि आता पुन्हा एकदा डॉट. 4 बॉल इथून मात्र टाकून झालेत, आणि फक्त एकच धाव स्कोरबोर्डवरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्कोरिंगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू स्वतः यष्टीरक्षक पोहोचले, दरम्यान दुसरा धाव घेण्याचं प्रयत्न देखील नाही आहे, कारण माहिती होतं जरी स्ट्रायकिंग एंडवरती खेळाडू इथून मात्र बॅकअपला नाही आहे, तरी देखील जर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो केला तर विकेट इथून मात्र जाऊ शकते. आणि आता नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना यावेळेस तेजस ठाकरेला आपण पाहतो. क्षमता आहे तेजस ठाकरेकडे देखील. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये टँगो या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू. भरपूर नावे आपण पाहतो, मग अनंत वाघ मॅगी असेल, त्यानंतर रोहित बालराव किडनी असेल, अशी भरपूर नावं. आणि यावेळेस आपण पाहू शकता त्रिफळा उद्ध्वस्त गेला आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. महत्त्वाची विकेट मैदानाच्या बाहेर.
षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फक्त आणि फक्त 2 धाबा. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती ज्याचं अर्धशतक हुकलं तो आपण पाहू शकता यावेळेस निहारला. तब्बल 44 धाबा ज्याच्या बॅटमधनं आल्या. महत्त्वाची इनिंग साकारली. 76 धाबा बनवत असताना ज्याचा सिंहाचा वाटा राहिला फलंदाजी करत असताना तो गोलंदाज निहार आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती. मेन पंचाच्या भूमिकेत सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रशांत सूर्यराव सर उर्फ लाल्या या नावाने सुपरिचित असलेले पंच आपण पाहू शकता. सातत्याने काराव टीमसाठी भरपूर चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. स्कोरलेगच्या भूमिकेत देखील चांगले पंच आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. फुल टॉस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चालला यावेळेस लॉंग स्टॉप एंडला. दरम्यान एक सिंगल आणि अंपायर सिग्नल यस नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि आता पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. 2 धावा जोडल्या जातील स्कोरबोर्डवरती. गरज होती धावांची आणि आता 2 धाबीच्या साथीने टीमची टोटल यावेळेस 4 या आकड्यावरती. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. आता मात्र गीतेशच्या बॅटमधनं बॉल निघून चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गरज होती या षटकाराची आणि आता तो षटकार आलाय फलंदाज गीतेशच्या बॅटमधनं. छत्रपती शिवाजी कोळगाव टीम म्हटली तर 4 बंधुराज 4 सख्खे बंधुराज मैदानामध्ये खेळतात. मग गीतेश ठाकरे असतील, तदनंतर तेजस ठाकरे असतील, तदनंतर गिरीश ठाकरे असतील आणि नरेश ठाकरेला आपण पाहतो. असे 4 बंधू एकत्र मैदानाच्या आतमध्ये खेळतात. आणि आता जरी तेजस येथून मात्र बाद झाला तरी देखील दबाव जाणवत नाही आहे गीतेशवरती आणि त्याच्या बॅटमधनं हा षटकार आला. गुरदास तयार. यावेळेस बॅकफुट जाऊन पंच करायचा प्रयत्न पुन्हा एकदा एज लागली. चेंडू चालला आहे तळम्यांच्या क्षेत्रामध्ये. एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल यावेळेस पुन्हा एकदा पुढे जात असताना धाबा 1/11. शॉर्ट बॉल होता पुन्हा त्यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. पुन्हा एकदा खराब थ्रोपैकी दरम्यान तिसरी धाव मैदानात झाली कंप्लीट. जरी फटका इथून मात्र मिस टाईम होता तरी देखील मैदानाच्या आतमध्ये 3 धाबा एकवटल्या गेल्या. सध्याच्या घडीला गीतेशला पाहतो आपण ज्याच्या बॅटमधला एक षटकार आला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एस्टिरशे जज करतो आणि आता यस कॅच तर ड्रॉप झाली. पुन्हा एकदा थ्रोपैकी खराब पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त चुका आता मात्र मोरबी टीम देखील करत असताना ज्या चुका इथं मात्र छत्रपती शिवाजी कुळगाव टीमने केल्या त्याच चुका आता मात्र मोरबी टीम देखील करत असताना 77 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जरी इथून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये संघ बॅकफुटवरती राहिला. फक्त 2 धावा खर्च केल्या. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगली राहिली मुकेशची परंतु आता या ओव्हरमध्ये धावा येतात. गरज होती धावांची. 16 धावा स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा फुल टॉस त्याला पाठवून दिलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. पहिलं क्षेत्र खाली होतं आणि ते क्षेत्र निवडलं. गीतेशच्या बॅटमधनं बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि अंपायर सिग्नल यस नो बॉल. स्कोरलाईक अंपायरच्या माध्यमातून नक्कीच नो बॉल घोषित करण्यात आला. 1+6 अशा 7 धावा मिळतील. नशिबाचा सत्ता आता कुळगाव टीमला देखील लाभतोय. गीतेश ठाकरे देखील विस्फोटक फलंदाज आहे. क्षमता आहे त्याच्याकडे. कोणत्याही क्षणाला मॅच तो देखील फिनिश करू शकतो आणि आता नक्कीच महत्त्वाच्या निर्णायक क्षणी त्याच्या बॅटमधनं हा षटकार आला आहे. नो बॉलवरती 7 धावा मिळतील. 7 धाबीच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आपण पाहतो. निहाळचं अतिशय महागडी गोलंदाजी. कारण इथून जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या परंतु आतापर्यंत 21 धावा त्याने देखील खर्च केल्या. 2 to go. 23 धावा स्कोरबोर्डवरती. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल.
यावेळेस गोलंदाज काळू आणि त्याच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा हल्ला बोल केला जात आहे. गीतेशच्या बॅटमधनं हा षटकार. गोलंदाज इथून निहारला बाद करण्यात आलं. 2 बिंबर चेंडू त्यांनी हाताळलं आणि आता अमितला आपण पाहतोय. पेटनेम त्याचं काळू आहे. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली होती. आणि यावेळेस अमितच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता एक उत्तुंग षटकार ठोकलाय. गीतेश आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार आला. षटकारच्या साथीला टीमची टोटल यावेळेस 29 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. हा बॉल देखील फटका चांगला पार मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला 2 खेळाडू चेंडूवरती येतील. एका टप्प्यावरती चेंडूला फीड केल्या दरम्यान फक्त सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. आणि आता फायनली हे षटक क्रमांक दुसरं संपलंय. आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय यावेळेस 30 धावा, तब्बल 28 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केलेत गोलंदाज निहार आणि त्याच्या साथीनं अमितनं. येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. 18 बॉल 47ची गरज. आणि आता मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली फलंदाजी केली आहे गीतेश ठाकरेनं. असं वाटलं होतं तेजस बाद झाला, पूर्णपणे संघ अडचणीत सापडलाय की काय. त्यानंतर सनी बाद झाला, असं वाटलं होतं की संघ पूर्णपणे डगमगलाय. पहिल्या ओव्हरमध्ये कंबर तोडली होती यावेळेस टीम कुळगाव संघाची, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता गीतेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलंय. आणि आता प्रश्न पडला असेल टीम बोरिवली संघाला देखील की या वादळाला शमवावं तर शमवावं कसं, कशा प्रकारे या वादळाला शांत करावं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतं बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मुकेशला आपण पाहतोय. सांगे कोट्यातील तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक. यावेळेस लाईन खराब आहे. यस, अंपायर पुन्हा एकदा आमच्याकडे वळलेत आणि त्यांचा इशारा आहे की हा चेंडू स्वर आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव मिळेल. आणि आता एका धावेच्या साथीनं टीमची टोटल 31. 77 धावांचं लक्ष होतं या मॅचमध्ये. 2 ओव्हरमध्ये 28 बनवल्या गेल्या. 2 ओव्हरमध्ये 30 बनवल्या गेल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 28 धावा आल्या होत्या. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सिंगल आली. आता येणारे 18 बॉल आणि 46 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता. असं वाटलं होतं की गीतेशला गॅपमध्ये खेळू, परंतु संपर्क नाही आहे बॅटन बॉलचा. बॅटन पाडमधून हा बॉल निघून गेला यष्टीरक्षक निहारच्या हातामध्ये. डॉट बॉल. छत्रपती कुळगाव संघ आता नक्कीच एकच म्हणत असेल की प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार येणं जरुरी आहेत. आणि तोच गणित घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये गीतेश देखील खेळत असेल. गोलंदाज मुकेश ओव्हर द विकेट. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू आलेत, परंतु एकदा वेगपडे दुसरीचा प्रयत्न असेल का. येस, नकार दिला नितेशनं. थांबवले पूर्णपणे गीतेशला. आणि आता गीतेशवरती जितकी जबाबदारी तितकी जबाबदारी आता मात्र नितेशवरती देखील आहे. गीतेश आणि नितेश ही जोडी आपण पाहतोय, परंतु नितेशला देखील चांगला खेळ करावा लागेल. कारण इथून जर विचार केला तर इनट नंबर 3 वरती नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, परंतु जास्त काही करू शकला नाही आहे. यावेळी सफल झाले होते. खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूला बॅकवर्ड स्कोरच्या क्षेत्रामध्ये, परंतु अंपायर सिग्नल नो बॉल. आणि आता यावेळेस नक्कीच फ्री हिटचा चेंडू असेल. पंच प्रशांत सूर्यराव सरांच्या माध्यमातून हा इशारा आला की हा चेंडू नो बॉल आहे. संधी असेल आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची फलंदाज नितेश गवळीला आपण पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा शपर होऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा चेंडू होता, पूर्णपणे मेजबानी होती, परंतु ती स्वीकारता आलेली नाही आहे. आणि आता नक्कीच 22च्या रूपात लेग बाईच्या रूपात एकदा मिळेल. कुळगाव संघ आता डगआउटमध्ये थोडंसं शांत आपल्याला पाहायला मिळतो, कारण हवी तशी कामगिरी नितेशच्या माध्यमातून झाली नाही आहे. सातत्याने जेव्हा संघ अडचणीत सापडतो नितेशचा रोल भरपूर महत्त्वाचा असतो. नेहमीच तो आपल्या संघाला इथं मात्र चांगली फलंदाजी करतो, परंतु आज या महत्त्वाच्या मॅचमध्ये तो शांत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अजून एक चांगला फटका. क्रिकेटचा क्लास नजाकत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस गीतेशच्या बॅटमधनं बॉलला पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती तो आला होता आणि आता भरपूर चांगली फलंदाजी करत असताना यावेळेस आपण पाहतोय गीतेश ठाकरेला
14 बॉल आणि 37 धावांची गरज अजूनही मॅच आपण पाहू शकतो दोन्ही बाजूला सेम. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एकच सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही नसणार आहे. दुधारी तलवार चालवली होती आधीच्या बॉलवरती. लगेच तो आबाद नेतो बरबाद असा तो फटका म्हणून जाणला जातो, परंतु भरपूर चांगला स्ट्रोक होता. षटकार त्या बॉलवरती त्याने वसूल केला आणि आता सिंगल परत मिळाली आहे. सिंगलच्या साथीनं स्ट्राईक रोटेट होईल फलंदाज नितेशकडे. नितेशला देखील आता धावसंख्या इथून मात्र दहावीचा ओघ वाढवावा लागेल. सफल झाले होते. पुन्हा एकदा यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता इथून स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु फलंदाज बाद झालेत. नितेशला परतावं लागेल माघारी. गुरुदास सध्याच्या घडीला गुरुदासची मार्कवरती आपण पाहतोय सौरभला. 12 बॉलमध्ये 36 धावांची अजून गरज आहे टीम छत्रपती CC कुळगाव संघाला. शेवटच्या बॉलपर्यंत जर गीतेश ठाकरे मैदानावरती उभा राहिला तर नक्कीच मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. परंतु आता नक्कीच सौरभच्या छोट्याशा खांद्यावरती मोठी जबाबदारी या मॅचची. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळले, ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा चेंडू झाला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. एक तर धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती यश निलक्ष धावत होता. 2 धाबा एकवटल्या. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणीच्या वेगाड आणि चित्याच्या चपळाईने या 3 धाबा एकवटल्या गेल्या. 36 धावांची गरज असताना 3 धाबा पहिल्या बॉलवरती मिळाल्यात. म्हणजे आता येणारे 11 बॉल आणि अजून 33 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी करत असताना एवढेच गीतेशला आपण पाहतोय. त्याच्या साथीनं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 5 वरती निलक्ष दाखल झाला. निलक्ष नार्वेकरला आपण पाहतोय. 08 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. घोरंदाज सौरभ पहिल्या बरोबर त्याच्या अगेन्स्ट 3 धाबा एकवटल्या गेल्या. फुलटॉस होता. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न झाला होता ऑन साईडला, परंतु अंपायर सिग्नल फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अतुल. व सौरभ. अतुल जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्विंग अँड मिस. नॉस्टा केंद्रावरती आता मात्र जणू काही पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मासा चाचपडतो ना, त्याच प्रकारे आता मात्र गीतेश ठाकरे देखील चाचपडत असताना, कारण चांगली बॅटिंग त्यांनी या मॅचमध्ये केल्या. क्रिकेटचा क्लास त्याने दाखवला. रिव्हर्सचा फटका आपण त्याच्या बॅटमध्ये पाहिला. यावेळेस देखील पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न. आता गीतेशला स्ट्राईक हवी आहे. गीतेशला स्ट्राईक हवी आहे आणि आता फलंदाज अतुलला बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद.
4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 2 गो, 2 चेंडू शिल्लक असेल. गुरुदास सौरभला आपण पाहू शकता. छोटासा खेळाडू आहे, परंतु या मॅचची मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती होती. आणि पहिल्या बॉलवरती जरी 3 धावा एकवटल्या असेल तरी देखील त्यांनी पूर्णपणे कमबॅक केलं. महत्त्वाचे 2 फलंदाज देखील त्यांनी बाद केलेत. यावेळेस शपथ झाले होते. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न. संपर्क आहे की नाही हे देखील पाहावं लागेल, परंतु यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेल. भरपूर चांगली यष्टीरक्षक आपण पाहू शकता. सातत्याने प्रत्येक चेंडूला त्यांनी अडवण्यात आलं आहे. तिसगाव टीमचा देखील शुभागमन झालं आहे. सागर गायकवाड असं देखील शुभागमन झालं आहे. स्वागत आहे आपलं. यावेळेस पुन्हा एकदा प्ले अनमिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. आणि आता गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे सौरभची. या ओव्हरचा विचार केला तर पूर्णपणे कमबॅक केलं सौरभनं आणि फक्त 11 धावा त्याने खर्च केल्या. शेवटचे 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. पहिला बॉल येस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिला बॉल आलाय डॉट. सहा बॉलमध्ये 33 धावांची गरज असताना गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस बिट्टूला डॉट बॉल त्याने फेकला. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू चालला आणि आता डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. अजून एक फटका फसला आणि आता फलंदाज अतुल होतोय बाद. तुषार होतोय न्यू बॅट्समन. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जणू काही आता सामना सोडलाय की काय टीम छत्रपती CC कोळगाव टीमनं. स्ट्राईक जास्तीत जास्त हवी होती गितेश ठाकरेला, परंतु तसं काही चित्र पाहायला आपल्याला नाही आहे. गितेशला नॉन स्ट्रायकिंगवरती जास्तीत जास्त थांबवण्यात आलं आणि तदनंतर संघ थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहू शकता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. चला गोरपे टीम आणि आई एकविरा आपटी ब संघ दोन टीमच्या कॅप्टनना विनंती आपण यायचं नाणेफेकीसाठी. लगेच तुमची मॅच खेळून होतील. गोरपे टीमचे कॅप्टन आलेत. आपटी बी आपणास यायचं. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता यावेळेस मिडविकेटच्या क्षेत्रावरनं आला वाईडिश लोंगांच्या क्षेत्रामध्ये आणि त्याने देखील एक चांगला झेल फिनिश केला. तुषारला इथून मात्र बाद व्हावं लागेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नरेश ठाकरे. हे संपार सिग्नल व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या रूपात आता एक धाव मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवट देखील गोड केला. मी म्हणेन क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम